नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 आज आपण टोमॅटोचे बाजारभाव बघणार आहे. संगमनेरमध्ये कशा प्रकारे बाजारभाव झालेला आहे, त्याचबरोबर नारायणगावमध्ये कशा प्रकारे बाजारभाव झालेला आहे आणि एक पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये कशा प्रकारे बाजारभाव झालेला आहे. तर जो काही संगमनेरमध्ये शाहूचा माल आहे तो एक 50 ते 60 रुपयाने विकला गेलेला आहे. त्याचबरोबर जो काही शाहूचाच माल 2 नंबरचा म्हणजे बी ग्रेडचा माल आहे तो 100 ते 110 रुपयाने कॅरेट गेलेला आहे आणि एक नंबरचा माल आहे तो 150 रुपयापर्यंत कॅरेट गेलेला आहे. म्हणजे 50 ते 60 रुपये ते 150 रुपयापर्यंत शाहूचा माल आज राहिलेला आहे. 50 रुपयापर्यंत ते 150 रुपयापर्यंत शाहूचा माल राहिलेला आहे. आणि जो काही विरांगचा माल आहे तो गोळी आणि पंचरंगी एकत्र केले तर एक 50 ते 60 रुपयानेच त्याची पण गेलेली आहे विरांगची. त्याचबरोबर जो काही बी ग्रेडचा माल आहे तो 150 रुपयाने कॅरेट गेलेला आहे आणि जो काही एक नंबरचा वकल आहे तो एक 200 रुपयापर्यंत वकल गेलेली. 200 ते एखादी त्यातली त्यात अपवाद म्हणून 250 रुपयापर्यंत वकल गेलेली विरांगची. त्याचबरोबर आपण नारायणगावचं आपण बघू. परंतु मित्रांनो हे सांगत असताना एक मला अगोदर सांगायला इच्छितो मला की माल आपण ज्यावेळेस मार्केटला आणत असतो त्यावेळेस मालाची निवड चांगल्या प्रकारे करा. कारण की जर आपण एकत्र माल मिक्स करून आणला तर व्यापाऱ्याला जागा घालते की मालाची निवड चांगली नाही. त्याच्यामुळे व्यापारी आणखी जास्त 5-10 रुपये कमी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मित्रांनो जर आपली निवड चांगली असली तर आपल्याला बोलता येते तिथं की मालाची निवड चांगल्या प्रकारे मालामध्ये पंचरंगी मिक्स नाही किंवा गोळे मिक्स नाही तरी सुद्धा इतर कॅरेटपेक्षा ह्या मालाला कमी कॅरेट दिला नाही. परंतु जर आपल्या मालामध्ये मिक्सिंग असली तर आपल्याला काही बोलता येत नाही. व्यापाऱ्याला आपल्याला बोलायची जागा गावत नसते. त्याच्यामुळं व्यापाऱ्याने आपल्याला बोलावं असं करू नका मित्रांनो. आपण व्यापाऱ्याला बोललं पाहिजे असं करा. मार्केट जरी कमी असलं तरी तुमचे पैसे होऊन जातील. कारण की मालाची निवड चांगली प्रकारे करा. सध्या मार्केट कमी असल्यामुळे आता आपला शेतकरी वर्ग म्हणजे भरपूरच नाराज आहे. परंतु मित्रांनो मार्केट नक्कीच वाढेल आपलं की म्हणजे एक व्यापाऱ्यांची किंवा शेतकऱ्यांची एक ही एक अंदाज आहे आपला असा की मार्केट नक्कीच वाढेल एप्रिल महिन्यामध्ये. मार्च महिन्यापासूनच शेवट वाढायला सुरुवात होईल. परंतु एप्रिलमध्ये चांगल्या प्रकारे सध्याचे जास्त मी तुम्हाला सांगत नाही की एवढं वाढेल. परंतु सध्याच्या मार्केटमध्ये जर बघितलं तर आत्ताच्या मार्केटमध्ये आणि जे काय आपल्याला मार्चच्या शेवट आणि एप्रिलमध्ये चांगल्या प्रकारे मालाचे म्हणजे आत्तातून त्यामध्ये फरक आपल्याला चांगल्या प्रकारे जाणवून येईल. तर त्याचबरोबर नारायणगावचं जर मार्केट आज धरलं आपण तर गोळीचं गेलेली जे काही संगमनेरमध्ये गोळी गेली 50-60 रुपयाने. त्याच प्रकारे नारायणगावची पण गोळी 50 ते 60 रुपयानेच गेली शाहू मालाची. त्याचबरोबर जो काही बी ग्रेडचा माल आहे तो 150 रुपयाने गेलेला आहे आणि जो काही ए ग्रेडचा माल आहे तो 200 रुपयापर्यंत गेलेला आहे. म्हणजे शाहूचा माल एक 50 ते 200 रुपयापर्यंत नारायणगावमध्ये गेलेला आहे. आणि जो काही विरांगचा माल आहे ती सुरुवात पण अशीच झाली त्याची 50-60 रुपयापर्यंत. परंतु जी काही मधली उकल अशीच राहिली. परंतु जी काही एक नंबरची उकल आहे जी काही मुंबईला मॉलमध्ये ट्रान्सफर होत असते किंवा जे काही पुण्यामध्ये मॉलमध्ये मागणीच्या मालाला असते ती एक आपल्याला 250 रुपयापर्यंत शेवटची उकल म्हणजे 250 रुपयापर्यंत एक नंबरचा माल गेलेला आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे 50 ते 60 रुपयापासून एक 250 रुपयापर्यंत विरांगचा माल गेलेला आहे नारायणगाव. आता आपण पुणे गुलटेकडीचं बघू. पुणे गुलटेकडीमध्ये कसं आहे मित्रांनो तिथं कॅरेटवर रेट ठरत नसतो तिथं किलोवर रेट असतो. तर पुणे गुलटेकडे मार्केटमध्ये आपल्याला एक 5 रुपयापासून ते पुढं 14 रुपयापर्यंत माल गेलेला दिसून आलेला आहे आज. 5 रुपये म्हणजे जे काही आपण जर कॅरेटच्या मानाने विचार केला तर एक 5 रुपये म्हणलं तर काय किती रेट ठरतोय त्याला एक 100 रुपये खालचा जो माल आहे तो 100 रुपयापासून चालू झालेला आहे आणि 14 रुपयापर्यंत म्हणजे 280 रुपयापर्यंत म्हणजे 100 ते 280 रुपयापर्यंत पुणे बुलटेकडेला आज मार्केट झालेले. तर मित्रांनो अशा प्रकारे तिन्हीचं तुम्हाला मार्केट सांगितलं. एक तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा कारण की शेवट तुम्हाला सांगतोय मित्रांनो मी की आपला मालाची निवड चांगल्या प्रकारे करा. कारण की शेतकरी राजा नाराज होताना दिसला नाही पाहिजे आपल्याला. शेतकरी राजाला मार्केटमध्ये एखादा व्यापारी शेतकरी राजाच्या मालाकडे बोट दाखवून असं होता कामा नये राजा हो. मालाची निवड करत असताना चांगल्या प्रकारे निवड करा. जेणेकरून आपल्या मालाचे सध्या मार्केट कमी परंतु त्यातली त्यात 1-2 रुपये आपल्या कॅरेटला कशा प्रकारे वाढतील ह्याचा विचार करा. जर आपण मालामध्ये जर आपण मिक्स केलं तर आपल्या मालाची किंमत कमी होत असते राजा हो.
त्याच्यामुळे मालाची निवड चांगल्या प्रकारे करा. मार्केट आपल्याला आता सांगू शकत नाही मी, परंतु एक महिन्याभराच्या आसपास मार्केटमध्ये हालचाल थोडीफार झालेली दिसून येईल. जर आपले नवीन प्लॉट असेल तर त्या नवीन प्लॉटला सांभाळा. असेच व्हिडिओ किंवा असेच उद्याच्याला सुद्धा मार्केट ताजे बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. उद्या भेटू आपण. धन्यवाद.